नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता। जो मधुराचा फेवरेट आहे, माझा फेवरेट आहे। आज घरात आम्ही दोघंच आहे जेवणार आहे, त्यामुळे आज काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून मी आज पास्ता करणार आहे। तर मी असं हा रेडीमेड मला विकत आणलेला आहे, तर त्याचं प्रिपरेशन कसं काय करतात ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याच्या आधी मी एक कडक कॉफी केली आहे। आता कॉफी ओतून घेते आणि कॉफी पिल्याच्या नंतर मग कामाला लागते। पण त्याआधी मला पूर्वीला खाऊ घालायचं। तिला ते मिलेट्स असतात ना, त्याची मी असं खिचडी सारखं केलंय पातळसर। आता हे पाणी उकळलेलं आहे, पास्त्यासाठी मी ठेवलं होतं। तर ह्यात मी घालते आता थोडंसं तेल, थोडं मीठ, आता हे चांगलं बॉईल होऊ द्यायचं त्याच्यामध्ये। आता मी हा पास्ता टाकते त्याच्यामध्ये। तर अर्धा किलोचं पॅकेट होतं हे, तर त्यातलं मी साधारण पाव किलो टाकलं असेल, दोघांना इनफ आहे तेवढा। तर त्यात टाकलं आहे मी पास्ता। पाणी उकळतं ना त्यावेळेसच टाकायचं, त्याच्या आधी नाही टाकायचं। पाणी जेव्हा खळखळ उकळत होतं ना तेव्हाच मी हे टाकलेलं आहे। आता हे चांगलं शिजू द्यायचं, जवळपास 90% त्याला कुक होऊ द्यायचं आणि मग नंतर बंद करायचं आणि ते ड्रेन करून घ्यायचं। ते पाणी ठेवून द्यायचं, आपल्याला लागणार नंतर ते, आणि म्हणजे थोडंच पाणी लागणार ते। आणि ड्रेन केल्यावरती हे थंड पाण्याखाली थोडं धुवून घ्यायचं पास्ता, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते। तर मी माझी कॉफी ओतली आहे, त्याच्यामध्ये मी गूळ घालते। माझ्याकडे किसलेला गूळ आहे घरी, पावडरचा गूळ असतो तो पावडरचा गूळ मी आणून ठेवते इथे, तो गूळ घालते। आणि मी चहा सुद्धा गुळाचाच पिते। मी चहा एकदाच पिते संध्याकाळचा, आणि मॉर्निंगला दूध घेते, ते पण गुळ घालूनच घेते। जास्त नसतं, एक चमचाभर साधारण गुळ असतो। आता हे पास्त्याला चांगलं शिजू द्यायचं आपल्याला। तोपर्यंत मी पूर्वीचं साधारण 10 मिनिटांमध्ये होऊन जाईल। आणि हे मिलेट्सचं ठेवलंय, हे झालं की मग मी पूर्वीला खाऊ घालते आणि मग आपण पास्त्याची तयारी लावूया। आता आपला पास्ता शिजलाय 90% जवळपास, फुगला पण आहे, दिसतोय बघा। आता याचं पाणी काढून आपण स्ट्रेन करून घेऊया आणि थंड पाण्याच्या याचं जरा हे करून घेऊया, स्प्रे करून घेऊया। त्याच्याने ते कुकिंग प्रोसेस थांबेल आणि मग आपण भाज्या वगैरे चिरून घेऊ। तर हे असं पाणी याचं गाळून घेतलंय, चाळणीत घेतलंय ते। आता थंड पाण्याखाली जरा धुवून घेऊया, असं स्ट्रेन करून घेतलं। आता ते जवळपास आता थंड झालंय पूर्ण, आणि हे पाणी काढून घेतलंय थोडं। आता हे पूर्ण नाही वापरायचं आपल्याला, थोडंच वापरायचं। ह्याच टोपल्यात आपण करणार आहे। हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा पास्ता आता पूर्ण थंड झालेला आहे, एकदम थंडगार झालेला आहे। आता मी भाज्यांची पहिला तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची व्हिडिओ। तर चला, आता मी पास्त्याच्या साहित्याला तुम्हाला सुरुवात करते, दाखवते काय काय घेतलंय मी ते। तर हे मी आधी भाज्या कापून घेतलेल्या आहेत। गाजर आहे, शिमला मिरची आहे, थोडीशी फरसबी आहे, टोमॅटो, कांदा, लसूण बारीक कापलेला आहे। आणि मसाल्यांमध्ये आहे हे सीझनिंग्स असतात ना ते, म्हणजे मिक्स हर्ब्स असतात ना ते आहे। हा आहे गार्लिक मसाला आणि चिली फ्लेक्स आणि काळी मिरी। आणि हे पाणी आहे त्याचं, जे आपण शिजवलेलं ते पाणी। हा गव्हाचं पीठ आहे 2 चमचे साधारण, आणि 2 चमचे बटर आहे, आणि हा कपभर दूध आहे, कप बघून घ्या। आणि हा आपला पास्ता हा शिजलेला इथे साईडला ठेवलाय मी। आता एक पॅन ठेवलंय, सर्वात आधी आपण आहे ना भाज्या परतून घेऊया। तर मी तेल टाकलंय आता, आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे, आता यामध्ये टाकलं आहे मी आता लसूण आणि कांदा। थोडंसं आपल्याला काळं नाही करायचं, बारीकच ठेवायचं, भाज्या फक्त जस्ट परतून घ्यायच्या। कांदा थोडासा ब्राउनिश झाला ना, थोडासा, पूर्ण नाही, थोडासा गोल्डन कलर आणायचं। लसूण आहे, तर आता भाज्या टाकूया आपण। तुम्ही तुमच्या आवडीनुसार
पाहिजे त्या भाज्या घालू शकतात. माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत. हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे. थोडं 1-2 मिनिटं थोडंसं त्याचा कच्चेपणा निघून जाईल असं. हे जे मी तुम्हाला मसाले सांगितले ना, हे असं आमच्या इथे ना पॅकेट मिळतं. हे बघा, हे पिझ्झा सीझनिंग मिक्स म्हणून. आणि हे आहे गार्लिक, जेव्हा आपण गार्लिक बटर वगैरे घरी बनवू शकतो ह्याच्याने. म्हणजे आपल्याला ते विकत आणायची काही गरज नाही आहे. लसूण वगैरे कापून ते सगळं करायचं. ह्याच्यामध्ये सगळं रेडीमेड आहे. तुम्हाला फक्त बटर लावायचा ब्रेडला आणि हे मसाला लावायचा आणि टोस्ट करायचं ते. आणि हे तर विकत मिळतंच चिली फ्लेक्स. आणि काळी मिरीची थोडीशी पेस्ट करून घेतली, पावडर केली आहे त्याची वाट. काळी मिरीची थोडीशी पावडर करून घेतली. तर आता याच्यात थोडंसं मीठ घालूया आपण. मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण पास्ता शिजताना पण मीठ घातलेलं आहे. तर भाज्यांना फक्त थोडंसं मीठ लागावं म्हणून. आता ह्यातच मी थोडीशी काळी मिरी घालते आणि थोडे चिली फ्लेक्स. याचा कच्चेपणा निघून गेला ना, हे आपल्याला वेगळं काढून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला व्हाईट सॉसची तयारी करायची. हे कसं पूर्ण शिजून नाही घ्यायचं आपल्याला, थोडंसं शिजवायचं. थोडं राहिलं पाहिजे म्हणजे ते दाताखाली जेव्हा येतं ना खूप छान टेस्टी लागतं. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात. त्याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्न घालू शकतात, अजून उकडलेले कॉर्न, त्याचे दाणे. त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या भाज्या असतील, त्या भाज्या हिरव्या भाज्या काही असतील तर ते पण घालू शकता तुम्ही. तर हे मी आता काढून घेतलंय. हे झालंय जवळपास. ते इनफ आहे तितकंच, जास्त शिजवायचं नाही आपल्याला. आता याच्यात मी घालते आहे बटर. थोडं बटर मेल्ट होऊ द्यायचं व्यवस्थित. की मग आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ. तुम्हाला हवं तर तुम्ही मैदा पण घालू शकता, पण मी थोडं हेल्दी व्हावं म्हणून मी गव्हाचं पीठ घालते. ते पण जास्त नाही घालायचं आपण, एक साधारण 2 चमचे इनफ आहे. कारण ते नंतर मग सॉस सारखंच बनतं पातळ एकदम. हे झालंय. आता याच्यात मी गव्हाचं पीठ घालते. गॅस मंदच ठेवायचा. आता हे पीठ आहे ना, थोडासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. थोडं लालसर झालं तरी इनफ आहे. मी म्हणजे माझा साधारण आपला चायचा कप असतो ना, त्याच्या अर्ध घेतलं. अर्ध्याहून पण थोडं अर्ध पीठ घेतलं. आता हे चांगलं असं होऊ द्यायचं व्यवस्थित. मंदच ठेवायचा गॅस. जसं आपण बेसन कसं थोडंसं लालसर करून घेतो भाजल्यासारखं, म्हणजे थोडं त्याचा कच्चेपणा निघून जावा म्हणून, दुसरं काही नाही. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे पुन्हा थोडीशी काळी मिरी. आणि जे मसाले आहेत ना ते आपण नंतर घालणार, जेव्हा आपला पास्ता म्हणजे सॉस पूर्ण रेडी होईल तेव्हा. आपल्याला याच्यात आता घालायचं. आता हे थोडंसं झालंय, लालसर कलर त्याला आलाय. थोडं कलर चेंज झालाय बघा त्याचा. आपल्याला ते जाळायचं नाहीये. थोडं कलर हे झालाय त्याचा. आता जास्त नाही शिजवायचं. आता मी घालते दूध टाकते. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि हे जे लम्स सारखं झालेलं आहे ना, ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे आणि असं पातळ त्याला पणा आला पाहिजे. थोडा वेळ लागेल. मी हे हलवते, नंतर दाखवते तुम्हाला पुढे. त्यात ते सगळे मी मसाले वगैरे घातले माझ्याकडे जे 4-5 मसाले होते ते टाकले मी. आणि दूध घालून आता ते आटायला आले. आता ते घट्ट घट्ट होत चाललंय. त्यानंतर मग आपल्याला हे जे आपलं पाणी ठेवलं होतं ना आपण, ते मी साधारण एवढं घेतलंय, ते टाकायचंय. बघा आता हे घट्ट घट्ट होत चाललंय. आपला व्हाईट सॉस तयार होतोय आता तो. आणि हे जर आपण पाणी घातलं ना तर थोडं ह्याची चव पण उतरते ना त्याच्यामध्ये, म्हणून आपण वेगळं पाणी नाही घालायचं, हेच पाणी ठेवायचं थोडंसं. तर हे पाणी पण घातलंय मी.
आणि चांगलं पुन्हा उकळू द्यायचं व्यवस्थित. थोडंसं त्याच्यात मी मीठ घातलंय, म्हणजे ते गव्हाच्या याला थोडं म्हणजे वेगळा टेस्ट, दूध आणि ते सगळं ना, ते थोडंसं मीठ घातलंय. छान वाटतं. आता ह्या आपल्या भाज्या घालून टाकूया आपण, व्यवस्थित घालून घेऊया. मैदा घातला तर थोडा अजून व्हाईटसर कलर आला असं. हे गव्हाचं पीठ आहे, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही बेटर. आता एक उकळी आली ना की मग हा पास्ता मी त्याच्यामध्ये घालून टाकते. आता हे घट्ट झालंय पूर्ण, एकदम छान असं घट्ट झालंय आपल्याला जसं पाहिजे तसं. आता मी हा पास्ता याच्यामध्ये टाकून देते. टेस्ट पण खूप छान लागते. बघा आता व्यवस्थित घालून घेऊया आधी आपण, सगळीकडे सॉस लागला पाहिजे. असा हा आपला पास्ता आता रेडी आहे. थोडंसं त्याला वाफ येऊ द्यायचे, बारीक याच्यावरच ठेवायचं एक 5 मिनिटं, म्हणजे ते पण चांगलं त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन जाईल सॉसचं. मला जास्त असं ते असं पाणीदार असं सॉस ते जास्त आवडत नाही. याला पूर्ण व्यवस्थित लागलाय ना, बस झाला, इनफ आहे. तसंच छान लागतं खायला. ती चव पूर्ण त्याच्यामध्ये धरली जाते. बघा किती छान वाटतं, आणि व्यवस्थित शिजलाय माझा पास्ता आधीच, त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही. आता भाज्या पण आपण थोड्याशा स्टर करून घेतल्या होत्या. आता एक 5 मिनिटं झाकण ठेवून देऊन देऊ आपण, आणि मग सर्व करूया. तर हा बघा आपला हा पास्ता आता तयार आहे. व्हाईट सॉस पास्ता. सॉस त्याला पूर्ण असं कव्हर झालेलं आहे. हे बघा, हे असं दिसतंय. मस्त गरम गरम आहे. आता मधुरा आली आहे ट्युशन मधून, आता आम्ही दोघी खाऊन घेतो. आजचं डिनर आमचं हेच आहे, जेवण. तर हा आहे माझा व्हाईट सॉस पास्ता रेडी. तर मी एक खाऊन बघते. हॉटेल सारखा झालाय. टेस्टी. तर मधुरा खाऊन आता सांगेल कसं झालंय ते. हॉटेल सारखा झालाय. असं पास्ता माझा आता रेडी झालाय. अशा प्रकारे मी आता एक जे आयटम्स बनवील घरामध्ये त्याची मी व्हिडिओ टाकत जाईल जसं जसं वेळ मिळेल तसा. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर त्याला लाईक्स करा, कमेंट करा, तुम्हाला कशा वाटतात माझे व्हिडिओ ते सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो, काळजी घ्या.